नमस्कार मंडळी. तर कशा आहेत सर्व मजेतच असाल. मी सुद्धा मजेत आहे. आता सकाळी सकाळी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे असतं मुलांचा टिफिन आणि स्कूलची तयारी. तर इथे आता सुमितला रेडी करून दिलं आणि त्याचा टिफिनसुद्धा झालेला आहे आणि लगेच आता व्हॅन येईल. आणि बघू शकता सूर्याचं मस्त असं दर्शनसुद्धा झालेलं आहे. अगदी म्हणजे दरवाजा समोरच सूर्यासमोरच घर आहे, त्यामुळे उगवता सूर्य अगदी समोरच दिसतो. त्यानंतर बघा झाडांची ग्रोथ किती छान झालेली आहे. आणि आता हिवाळा असल्यामुळे जास्त पाणी वगैरे देण्याची गरज पडत नाही आणि खालीसुद्धा भरपूर झाडं लागलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि सकाळचं वातावरण बघा किती छान आणि प्रसन्न वाटत आहे. आणि समोरचे जो तार दिसत आहे तुम्हाला लाईनचा, त्याच्यावरती ना रोज मस्त अशी पक्षी बसलेले असतात. आता क्रिसमस ट्री भरपूर अशी वाढलेली आहे आणि मी 2-3 वर्ष अगोदर तिला आणलं होतं, छोटीच होती. त्याच्यानंतर आता बघा किती छान अशी झालेली आहे. त्यानंतर सुमितची व्हॅन आली आणि सुमित निघाला आता स्कूलमध्ये. आता डिसेंबर महिन्यात दर 25 डिसेंबरला मस्त क्रिसमस ट्रीला मी डेकोरेट करत असते, ते तुमच्यासोबत लगेच शेअर करून देईल मी. आणि आत्ता बघा मस्त डी विटॅमिन घेऊन झालेला आहे. थोडा वेळ इथेच थांबली आणि त्यानंतर मग बाकीचे कामं आवरून घ्यायचे होते. त्याआधी जी नाईटला बदाम भिजत घालत असते ते थोडेसे खाऊन घेते आणि बाकीच्या म्हणजे सगळ्यांसाठीच भिजत घालत असते. तर आता हे एक काम मी नित्य नियमाने करते रोज, कंटाळा करत नाही. आणि आज मला भरपूर कामं होती आणि हे ज्या 3 साड्या तुम्हाला दिसत आहे, या तिन्ही साड्याला मला फॉल लावायची होती आणि फॉल मी घरीच लावते. माझ्याकडे पिकोची मशीन नाही आहे, पण मी साध्या पद्धतीने खालून म्हणजे खालच्या साईडला मशीननी फॉल लावते. त्याच्यानंतर मग हाताने ती शिवून घेते. आणि मला जायचं होतं, याच्या आधीसुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे, लग्नाला जायचं आहे खंडाळ्याला, लोणावळ्याला. तर त्याचीच तयारी चालू आहे आता. तर बघू शकता तुम्ही. तर आता हे मला याची बनवायची होती पट्टी. तर साड्यांचं काम तर आता नंतरच करते, तुम्हाला सांगितलंच आहे. आणि आता इथे मी याची पट्टी बनवून घेते आहे सोबत नेण्यासाठीच. त्यानंतर भरपूर असा भाजीपालासुद्धा आणलेला होता आणि आता भाजीपालाची तेवढी काही गरज नव्हती, म्हणजे मी आता बाहेरगावाला जाते आहे, ते हे बाहेरच खातील. आणि बघा मुळा खूप छान अशा मुळा निघालेल्या होत्या पालकच्या. चला म्हटलं लागते काय तर बघून पाहावं. तर बघू आता कशा होतील त्याची ग्रोथ कसं होईल पालकची. तर इथे मी लावलेलं आहे आता छान अशा मुळा. आणि त्यानंतर लगेच पट्टी बनवायला घेतली आणि शेंगदाण्याची साल वगैरे काढून घेते आहे आता इथे. तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आत्ताच व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करून द्या. तर इथे आता मी हे मिक्सरमधून काढलेलं आहे. आज थोड्या वेगळ्या पद्धतीने मी पट्टी बनवणार आहे. तर दरवेळीने मी म्हणजे शेंगदाण्याला मी मिक्सरमधून नाही काढत, डायरेक्टलीच बनवते. पण यावेळेला थोडं मिक्सरमधून काढून घेते आहे आणि मस्त असा पाक बनवायला घेतला आपला गुळाचा. आणि त्याच्यामध्ये आता मी हे सगळं ॲड करून घेते आहे आणि याचीच आता मी पट्टी बनवून घेणार आहे. आणि खरंच इतकी छान झाली होती. तर प्रवासात प्रत्येक वेळी म्हणजे जिथे ट्रेन नाही थांबलेली असली किंवा लंबा प्रवास म्हणजे खूप मोठा होता दूरचा, त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी आपण सोबत घेऊन जावं. आणि मी इथे आता चिवडासुद्धा बनवलेला होता, याच्या आधीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्यासोबत. त्यानंतर तिळाची सुद्धा पट्टी बनवायची होती आणि ही एक शेंगदाण्याची. तर बघू शकता तुम्ही किती छान असं झालेलं आहे. आणि आता पट्टी बनवल्यानंतरही दाखवते तुम्हाला. तर इथे मी आता हे एका प्लेटमध्ये इथे सगळं काढून घेतलेलं आहे आणि फॅनच्या समोर याला सुकायला थोडा वेळ ठेवलेला आहे. आणि आपली पट्टी बघा किती छान अशी रेडी झालेली आहे. तर अख्खी पूर्णच निघालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि छान असे आता याचे मी तुकडे करून घेणार आहे आणि स्टोअर करून ठेवणार आहे. काही यांच्यासाठी ठेवणार आहे आणि काही सोबत घेऊन जाणार आहे. तर बघू शकता इथे मी छान याला कट करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे आपली पट्टी रेडी झालेली आहे. तर कशी वाटली ही पट्टी तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा मला. आणि
नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा एकदा, आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडेल तसेच मी बनवेल, नक्की मला कमेंट करून सांगा. कारण मी जेव्हाही प्लॅन्ट्सविषयी किंवा कोणतं खत देते झाडांना याच्याविषयी टाकते ते व्हिडिओ तुम्हाला बरेचसे आवडतात, म्हणून मी विचारत आहे. त्यानंतर हे पॅकिंग सुरू झाली, मग माझी बाकीची कामंसुद्धा आवरून घेतले. आणि आता दूर जायचं म्हटलं म्हणजे भरपूर सामान लागतं. तर काही साड्यांना मी ते आता फॉल लावून घेते आहे. तर 2 साड्यांना माझं फॉल लावून झालं होतं, फक्त वरच्या साईडला त्याला सुईने शिवून घ्यायचं होतं. तर एक हळदीची, एक मेहंदीची आणि लग्नाची अशा 2-3 साड्या मी याच्यामध्ये टाकून घेतल्या. त्यानंतर शेंगदाण्याची पट्टी तर आपली झालीच होती, पण अहो बोलले की आणखी एक्स्ट्रा थोडीशी बनव, म्हणून मी आता वापस थोडीशी बनवलेली आहे. आणि थोडीशी माझ्या आईकडे पण द्यायची होती, म्हणून मग मी अशी बनवून घेतलेली आहे. आणि दुसऱ्यांदा बनवलेली सुद्धा अशाच प्रकारे माझी झालेली होती, तर बघू शकता तुम्ही. आणि अशा प्रकारे मी आता स्टोर करून ठेवणार आहे त्याला, तर बघू शकता तुम्ही. त्यानंतर पटपट स्वयंपाक आवरून घेतला आणि स्वयंपाक झाल्यानंतर मला जायचं होतं पार्लरमध्ये, कारण लगेच आम्हाला निघायचं होतं. त्याच्यामुळे मग मी इथे पटपट आवरून घेतलं सगळं. आणि आज यांनी मटण आणलेलं होतं, तर मस्त अशी भाजी बनवून घेतली आणि इथे आता चपात्या बनवत आहे. तर भाजी रेडी झाली होती आणि पार्लरमध्ये जायला मी आता रेडी झालेली होती. तर मला करायचे होते हेअर स्ट्रेट करायचे होते. तर मला ना खूप जास्त आवडतात आणि लग्नात तर करून जायला खूप जास्त आवडतात. तर अशाच प्रकारे आता स्वयंपाकसुद्धा आपला रेडी झालेला आहे. आणि यांना बोलली की आता तुम्ही जेवण करून घ्या. वेळ पण खूप झालेला होता, कारण आमची नाईटला 10:30ची ट्रेन होती आणि आता जवळपास 1 वाजलेला होता आणि मला पार्लरमध्ये 1 ते 2 तास तर लागणारच होते. म्हणून पटपट आवरून घेतलं आणि भाजी चपाती आणि भात असं सगळं आजचा मेन्यू होता. तर बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे भाजी चपाती झाली आणि त्यानंतर मी पोहोचली पार्लरमध्ये. आणि अशा प्रकारे माझा आजचा लुक होता. तर कसा वाटत आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आता अशा पद्धतीने काढलेला आहे, तर बघू शकता. तर असा होता माझा